प्रचेतनची मुंज कधी असं आम्ही गेली 3-4 वर्ष विचार पण करत होतो आणि प्रद्युम्नला विचारतही होतो. आणि जेव्हा त्यांनी आता काही महिन्यापूर्वी ठरवला मुहूर्त आणि कळवलं आम्हाला, तेव्हा खरंच खूप आनंद झाला. आणि त्यांची गैरसोय होत असतानाही आमच्या सोयीसाठी त्यांनी 15 जून नंतरचा मुहूर्त ठरवला. कारण की प्रचेतनचे आते भाऊ सगळ्यांना यायला मिळावं, सच्चित अद्वय अदितला सुद्धा, म्हणून त्यांनी हा मुंजीचा घाट 15 जून नंतरचा ठरवला. याचा पण आम्हाला खूपच आनंद झाला आणि आम्हालाही आजची मुंजीला यायला मिळालं. मन मंदिरा ते जाने ओ मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका संवेदना संवेदना संवादे सहवेदना जपदाना मन मंदिरा ते जाने उजळून घे साधका मन मंदिरा तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी. आणि मुख्य म्हणजे बकुळ सच्चितच्या मुंजीत आणि अद्वय अदितच्या मुंजीत अस्मिता आणि प्रचेतननी खूप आधीपासून तयारी आणि मदत केली होती. आम्ही ऍक्च्युली माझ्या मुलांची तर कारकाळला होती, पण तिकडे ते आले होते मेहरपी मुलांच्यासाठी गळ्यातचे काय चॉकलेटचे सच्चीच्या मुंजीच्या वेळेला पण गळ्यात चॉकलेटचा हार तयार केलेला अस्मिता मामीने. खूप आनंदाने आणि मनापासून ते दोघंही सगळ्यांचं करतात. त्यामुळे प्रचेतनच्या मुंजीची आम्ही अगदी वाट बघत होतो की कधी आपल्याला पण प्रचेतनसाठी काहीतरी असं गमतीचं करता येईल. खरं की 2019 मध्ये सच्चितची मुंज इथेच झाली होती आणि ती सगळी पार पाडण्यामध्ये प्रद्युम्नचा खूप महत्वाचा सहभाग होता. खरं म्हणजे त्याच्यामुळेच ते कार्य आमचं पार पडलं अतिशय चांगल्या पद्धतीने. प्रचेतन मध्ये त्याच्या आईचा म्हणजे अस्मीचा साहसी किंवा धाडसी वृत्ती आणि प्रद्युम्नचा लाघवीपणा आणि शिस्त हे दोन्हीही त्याच्यामध्ये सामावलेलं आहे. ते बघताना खूप आनंद होतो. त्याला पुढच्या आयुष्यासाठी आणि सगळ्याच पुढच्या काय म्हणतात शैक्षणिक करिअरसाठी आणि सगळ्यासाठीच खूप खूप शुभेच्छा. तळहाताच्या रेषानी
सहज सुखा का भोगी कोणी तळहाताच्या रेषानी सहज सुखा का भोगी कोणी स्वयं प्रकाशी तू तारा चैतन्याचा गाभारा भर पंखातून स्वप्न उद्याचे झेप घेरे पाखरा उजळून घ्यायचा दगा मन भरदिरा ते जाणे उजळून घ्यायचा दगा मन भरदिरा मन भरदिरा मन भरदिरा सर्वांना नमस्कार. मी आज खूप आनंदी आहे कारण आज माझी मुंज झाली. तुम्ही सगळे आल्यामुळे मला खूप आनंद झाला आहे. माझ्या पृथ्वीत डोक्यावर झालेला अक्षरांचा वर्षाव, फुलांच्या पायघड्या आणि मुख्य म्हणजे गिफ्ट मला केवढं भारी वाटतंय. आता मला अष्टवर्गात आणि श्रावणी शनिवारी जेवायला बोलावतील. माझी मुंज होणार म्हणून मीच काय, तुम्ही सगळेही आतुरतेने वाट पाहत होता. मी लहान असताना माझ्या एका मित्राची मुंज झाली. त्यानंतर माझ्या भावांच्या आणखी मित्रांच्या मुंजी झाल्या व मला असं वाटलं माझी का मुंज नाही झाली. हे जेव्हा मी बाबांना आणि आईला विचारलं तेव्हा ते म्हणले की मुंज नुसती उरकून टाकायची नसते. मुंजीनंतर येणारी बंधनं नियम पाळता यायला हवेत. बाबा म्हणाले की रोजची शाळा, व्यायाम, सूर्यनमस्कार चुकवायचे नाही. हे सगळं करण्याचा मी आजपासून प्रयत्न करीन. त्यासाठी तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा हव्यात. धन्यवाद.